कसं काय? येतो मी. कसं काय? आता काय तू बोलायचं नाही ना तुला माझ्याशी. कसं काय शशांक? अचानक आला, अचानक भयानक प्रोग्राम. The next morning. किती पाऊस आहे, किती पाऊस आहे बघा. तुम्हाला कळतच असेल, दिसतच असेल हे बघा. किती नदीला पाणी, म्हणजे रस्त्याला पाणी बघा. आणि ह्या पावसातून हाय अलर्ट असताना सुद्धा हा मुलगा दापोलीला आलेला आहे. काल रात्री ठीक 11:30 वाजता. कॅमेऱ्यात बघ, कॅमेऱ्यात बघ. कसं काय तुला सुचलं यावं, सांग जरा मला. थांब जरा, दाखव जरा, दाखव तोंड, दाखव तोंड, दाखव ना तोंड, दाखव. सो हा मुलगा आलाय दापोलीला खास. आणि मला सरप्राईजली, मला माहिती पण नव्हतं की हा येणार आहे ते. आणि हा अचानक आला. ह्याने मला सांगितलं, ॲक्च्युली काय झालं, काल पनवेलवरनं तो डायरेक्टली निघाला, म्हणजे ऑफिसवरून लगेच निघाला. आणि मला म्हणाला, आणि मी दुपारी संध्याकाळी झोपले थोडीशी, शनिवार होता ना, मी दुपारी संध्याकाळी लवकर आली, झोपले मी. आणि 6:30 वाजता वगैरे मी ह्याला फोन केला. तर हा म्हणतो काय, मी पण झोपलोय. म्हटलं ठीक आहे, म्हणजे हा घरी पोचलाच का? तर हो घरी पोचलो, झोपलोय मी, असं बोलला. म्हटलं ठीक आहे, हा पोचला असेल घरी. नंतर थोड्या वेळाने फोन केला, तर त्यांनी व्हिडिओ कॉल कट केला. आणि मी म्हटलं का रे? तर घरी पाहुणे आलेत. म्हटलं ठीक आहे, पण पाहुणे आल्यानंतर व्हिडिओ कॉल कट करत नाही, पण ठीक आहे म्हटलं, पाहुणे खरंच आले असतील. मग मी काय फोन केला नाही त्याला. थोड्या वेळाने म्हणतो काका काकी कुठे आहेत? म्हटलं आहेत, समोरच आहेत, बसलेत. म्हणतो घरी जेवायला काय आहे? म्हटलं सांगितलं असं असं जेवायला. म्हणतो तू जेवलास का? तर हो. म्हणतो वांग्याची भाजी खाल्ली, जेवढं. आणि नंतर म्हणतो केवढा मोठा श्वास घेतो. पाऊस किती तिकडे पडलेला आहे? म्हटलं भरपूर पाऊस पडतोय. तर अच्छा ठीक आहे ठीक आहे. तरी पण मला अंदाज नाही की बाबा हा येतोय किंवा येणार आहे, काहीच अंदाज नाही. आणि अचानक धाड पडली ना. झोपला नाहीयेस, नाटक नको करूस.